तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर का मोठ्या प्रमाणामध्ये लवळा पांगत असताना लवळ्याचं प्रमाण जरा जास्त झालं असताना आणि भरपूर वेळा तुम्ही तणनाशक मारून किंवा वेचणी करून सुद्धा ते जात नसेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बरं का। तर मित्रांनो, लवळ्याचं जर आपण हे तण बघितलं ना तर ते ना भरपूर मोठ्या प्रमाणात खालपर्यंत त्याच्या गाठी असतात बरं का। आणि आपण जे वरच्या वर आहे ना त्याला तणनाशक मारतो त्यातून आहे ना लवळा आपलं पूर्णपणे मरत नाही बरं का, फक्त पिवळा होतो किंवा तात्पुरता नष्ट होऊन 1 महिन्याभरानंतर तो परत येतो। तर त्यामध्ये मित्रांनो तुम्ही ना एक गोष्टीची काळजी घ्या का जर काय तुमचं वावर खाटा असेल 2-3 महिने तुम्ही काही करणार नसाल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही सेंप्राची पुडी ना वापरू शकता बरं का। आता 18 ग्रामची पुडी या अर्ध्या एकरासाठी मी वापरतोय, 5 पंप होतील याचे 15 लिटरचे। तर मित्रांनो हे वापरत असताना एक गोष्टीची काळजी घ्या का शेजार पाजारांच्या वावरामध्ये उडणार नाही। ज्या वावरामध्ये तुम्ही मारताय त्या वावरामध्ये तुम्ही 2 महिने नांगरट किंवा रोट्या वगैरे काहीच मारू नाही शकत किंवा कुठलंच पीक नाही घेऊ शकत। कमीत कमी 2 ते 2.5 महिने तरी या गोष्टीची काळजी घ्यावं लागेल आणि शेजार पाजारांच्या वावरात उडणार नाही, आपल्या चांगल्या पिकांवर उडणार नाही या गोष्टी सुद्धा काळजी घ्यावं लागेल। कारण हे सेंप्राचं जे मित्रांनो औषध आहे ना ते पूर्णपणे लवळ्याला खाक करून टाकतं, खालच्या बियापर्यंत मारतं आणि त्यामध्ये ना जमीन आपल्याला खालीवर करायची नाही, कोणचं पीक घ्यायचं नाही 2 ते 2.5 महिने। आणि माझी जी शेती नाही ही शेती जरा पावसामुळे उपळलेली, त्यामुळे या शेतामध्ये मी प्रयोग करतोय कारण याच्यामध्ये तसं पण 1-1.5 महिना काही होणार नाही। आणि जे माझं रोप लागवडीला त्यासाठी मला भरपूर वावर पलीकडे शिल्लक आहे, त्यामुळे या शेतात तर मला सध्या डिसेंबरपर्यंत काही काम नाही, त्यामुळे या शेतामध्ये मी त्याचा वापर करतोय। कारण लवळ्याचं प्रमाण आहे ना या अर्ध्या एकरामध्ये स्पेसिफिक टप्प्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आहे। आणि तुम्ही मित्रांनो जर का वापर करत असाल तर काळजी घ्या, 2-2.5 महिने काहीच करायचं नाही या वावरांमध्ये। लवळा जर का आपल्याला पूर्ण संपवायचा असेल तर 100% सेंप्रा वापरा, कुणाच्या शेतात उडून नका देऊ कारण त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। फक्त बॅटरी पंपाने वापरा, चांगला रिझल्ट भेटेल। आणि तुमच्या त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या शेतांमध्ये लवळा आहे आणि ते संपवायचा ते प्रयत्न करू राहिले। धन्यवाद।